नमस्कार. आज 17 सप्टेंबर 2024 आणि येणाऱ्या दिवसामध्ये म्हणजेच 20 सप्टेंबरपासून ते 12 ऑक्टोबरपर्यंत महाराष्ट्रामध्ये चांगल्यापैकी पावसाचा अंदाज आहे. या संदर्भाची आपण माहिती बघणार आहोत. परंतु सुरुवातीला आपण काही अल निनो आणि ला निना संदर्भाची थोडक्यात माहिती बघूया. मागच्या वर्षी 2023 मध्ये अल निनोचं वर्ष होतं, ज्यामुळे मागच्या वर्षी पावसाचा भरपूर प्रमाणामध्ये प्रॉब्लेम आलेला होता. त्यानंतर या वर्षीच्या 2024च्या मान्सूनमध्ये देखील सुरुवातीच्या कालखंडामध्ये अल निनोचा प्रभाव जाणवला. त्यामुळे यावर्षी देखील सुरुवातीच्या काळामध्ये पावसाचं वितरण जे असेल किंवा बऱ्याचशा गोष्टीमध्ये पावसाने ताण देखील दिलेला होता. अशा प्रकारची पेरणीच्या वेळेची स्थिती होती. परंतु त्यानंतर जशी जशी अल निनोची स्थिती निवळत गेली, नंतर तटस्थ स्थितीमध्ये पॅसिफिक प्रशांत महासागराच्या भूमध्य रेषेच्या आसपास स्थिती बनली आणि जे वातावरण आहे अल निनोचं ते निवळून गेलं. तिथून ऑगस्टमध्ये पावसाला वाढ झाली आणि आता सध्याची स्थिती बघितली तर पूर्वेकडील विभागामध्ये या ठिकाणी तापमानामध्ये घट येऊ लागलेली आहे. पश्चिमेकडे काहीशी वाढ आहे, तर उत्तरेकडे हलक्या प्रमाणामध्ये या ठिकाणी जे असेल तर सकारात्मक चांगल्यापैकी तापमानाची वाढ असल्यामुळं या ठिकाणी जे चक्रीवादळ बनत होते तिथून दक्षिण चीनच्या समुद्रातून बंगालच्या उपसागराच्या उत्तरवर्ती विभागामध्ये बनून पुढे कमी दाब, डिप्रेशन, डीप डिप्रेशन अशा प्रकारे झारखंड, उत्तर प्रदेश, बिहार, मध्य प्रदेश, दिल्लीपर्यंत याने चांगल्यापैकी पाऊस दिलेला आहे. त्यानंतर दुसऱ्या मॉडेलनुसार जर आपण बघितली प्रशांत महासागरातील स्थिती, तर या ठिकाणी तापमानामध्ये घट आहे. जवळपास ही तापमानाची घट 0.8 अंश सेल्सिअस पर्यंत आहे आणि ही जी घट असेल तर ही सप्टेंबर महिन्याची आहे. त्यानंतर ऑक्टोबर महिन्यातील जर प्रशांत महासागराची स्थिती बघितली तर तापमानामध्ये अजून घट येत आहे, जी की 0.8 अंश सेल्सिअस ते 1.2 अंश सेल्सिअस पर्यंत आहे. म्हणजेच जो परतीचा मान्सून आहे किंवा मान्सून संपल्यानंतर जी परतीचा पडणारा पाऊस आहे तर चांगल्यापैकी बरसण्याची शक्यता आहे. सध्याची स्थिती आपण बघितली, या ठिकाणी डिप्रेशन आहे आणि त्याचं पुढं उद्या सकाळपर्यंत तीव्रता ओसरून कमी दाबाच्या स्वरूपामध्ये ते तयार होईल आणि ते असंच उत्तर प्रदेशकडे जाण्याचा अंदाज आहे. या अगोदरचं देखील सिस्टम जे असेल तर त्याने देखील उत्तर प्रदेशकडेच वळण घेतलेलं होतं, ते पश्चिमेकडे काही गेलं नाही. त्याचं प्रमुख कारण असं आहे की जे हवेच्या वरच्या स्तरामध्ये पश्चिमेकडे वाऱ्यांची जी ताकद आहे तर ती वाढलेली होती. त्यामुळे कोणतंही सिस्टम पुढे जाऊ शकलं नाही, कारण की हे वारे त्याला मागं ढकलत होते. आणि जेव्हा मान्सून हा विड्रॉल होतो, मान्सून माघारी फिरतो, त्यावेळेस जी हवेची चक्राकार स्थिती होती तर राजस्थानच्या पश्चिमवर्ती विभागामध्ये तयार होती. परंतु सध्या काही हवामान विभागाने देखील कळवलेलं नाही की हवेची चक्राकार स्थिती तयार झाली किंवा मान्सून माघारी फिरला. परंतु जर आपण एक महत्त्वाची गोष्ट या ठिकाणी नोट केली तर गुजरात, राजस्थान आणि हरियाणाचा काही विभाग या ठिकाणी आपण बघू शकता की बाष्प जे असेल तर कमी झालेला आहे. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्या महाराष्ट्रामध्ये देखील धुळे, नंदुरबार, जळगाव, छत्रपती संभाजीनगर, अहमदनगर, पुणे, नाशिक या संपूर्ण ठिकाणी जे आहेत साताऱ्यापर्यंत हलकी संध्याकाळी गारवा वातावरणात जाणवत आहे आणि सकाळी देखील थंडी थोड्या प्रमाणात जाणवत आहे. आणि जेव्हाही हे संपूर्ण बाष्प पाठीमागं किंवा मान्सून जो माघारी फिरतो, मान्सूनचे वारे माघारी जातात आणि पश्चिमेकडचे वारे सक्रिय होतात, त्यानंतर हिवाळा हा आपल्याकडे लागत असतो. तर अशा प्रकारची सध्याची स्थिती आहे. त्यानंतर जर आपण बघितलं तर 20 तारखेपासून पावसाचा अंदाज आहे. तर हवेची चक्राकार स्थिती आंध्र प्रदेशच्या पूर्वेकडील विभागामध्ये आणि ओडिशाच्या आसपास तयार होईल. त्यानंतर त्याचं कमी दाबाच्या क्षेत्रामध्ये रूपांतर होण्याचा अंदाज आहे. परंतु याची तीव्रता वाढण्याचा अंदाज खूपच कमी आहे, कारण की अगदी किनाऱ्याला हे तयार होणार असल्यामुळे याला खूप मोठी एनर्जी मिळणार नाही आणि हे असंच विदर्भ आणि मराठवाड्याच्या दक्षिणेकडील विभागामध्ये येण्याचा अंदाज आहे, ज्यामुळे विदर्भ आणि मराठवाड्यामध्ये चांगल्या पावसाचा अंदाज असेल. अशा प्रकारची एकंदरीत स्थिती येणाऱ्या दिवसामध्ये असेल. 20, 21, 22 पर्यंत हा पावसाचा अंदाज असेल. तिथून पुढे देखील पावसामध्ये वाढ ही होणारच आहे, कारण की एका पाठोपाठ एक कमी दाबाचे क्षेत्र देखील बंगालच्या उपसागरामध्ये तयार होतील. जर आपण पुढील 2-3 दिवसाचा पावसाचा अंदाज बघितला किंवा येणाऱ्या संभाव्य स्थितीची परिस्थिती जर बघितली तर उद्या 18 सप्टेंबर रोजी जे असेल नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव, छत्रपती संभाजीनगर, अहमदनगर, जालना, बुलढाण्यापर्यंत जे असेल तर हलका ते मध्यम स्वरूपाचा एक दुसऱ्या ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता छत्रपती संभाजीनगर, नाशिक, धुळे आणि नंदुरबार या ठिकाणी असणार आहे. या व्यतिरिक्त सातारा, पुणे, सांगली या ठिकाणी देखील हलका ते मध्यम स्वरूपाचा परंतु व्याप्ती कमी, मराठवाड्यामध्ये देखील तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता, विदर्भामध्ये देखील हलक्या ते मध्यम व्याप्ती कमी अशा प्रकारे स्थिती आपल्याला 2 दिवसात बघायला मिळेल. आणि त्यानंतर 20 तारखेपासून पावसामध्ये वाढ होणार आहे, कारण की हा जो पाऊस असेल तर हा आपल्याला विदर्भाकडून आणि दक्षिण मराठवाड्याकडून उत्तरेकडे सरकताना बघायला मिळेल, जे की कॉमनली असं होत असतं की जेव्हा परतीचा पाऊस सुरू होतो तेव्हा हा पूर्वेकडून येत असतो आणि आताची सुद्धा ती स्थिती आहे, कारण की पश्चिमेकडचे काहीशे प्रमाणात का होत नाही वारे आपल्या महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी पोहोचत आहे आणि आपण हे समजू शकतो की आता परतीच्या पावसाला सुरुवात झालेली आहे. अधिकृत जे असेल माहिती तर हवामान विभाग येणाऱ्या दिवसामध्ये देईलच.
जसा त्याचा क्रायटेरिया फुलफिल होईल. परंतु आपल्यालाही फील होतंय की पहाटे-पहाटे थंडी जाणवती म्हणजे परतीची आता सुरुवात किंवा त्याचे दिवस जे असेल तर ते चालू झालेले आहे. तर अशा प्रकारे हा पाऊस जो असेल तर तो हळू उत्तरेकडे सरकणार असेल, ज्यामध्ये मराठवाड्याच्या उत्तरेकडील विभागापर्यंत, दक्षिणेकडील सातारा, सांगली, सातारा, सोलापूरपर्यंत चांगल्यापैकी पावसाची शक्यता आहे आणि हा उत्तरेकडे देखील पाऊस सरकणार आहे. या ठिकाणी देखील पावसाची शक्यता 20, 21, 22 पर्यंत असेल आणि तिथून पुढे देखील पावसामध्ये वाढ होणार आहे. 23 तारखेला देखील अजून पावसात वाढ होईल आणि आपण जेव्हा मान्सून दिला होता 24 एप्रिलला तेव्हा देखील सांगितलं होतं 23, 24, 25 सप्टेंबरनंतर चांगल्यापैकी महाराष्ट्रामध्ये पावसाचा अंदाज आहे. त्याप्रमाणे 25 सप्टेंबरपासून देखील पावसामध्ये वाढ होईल. एकंदरीत सप्टेंबरच्या शेवटच्या आठवड्यामध्ये चांगल्यापैकी पावसाचा अंदाज आहे आणि त्यानंतर आपण जसंही ऑक्टोबर महिन्यामध्ये जाऊ, तर ऑक्टोबर महिन्यामध्ये देखील चांगल्या पावसाची स्थिती निर्माण होईल. कदाचित एक चक्रीवादळ बनण्याचा अंदाज आहे बंगालच्या उपसागरमध्ये आणि या अगोदरची आपण सिस्टम जर बघितली तर ती उत्तरवर्ती जात होते आणि आता याच्यानंतर मान्सूनची वारे जसे सक्रिय होतील तसे जे सिस्टम असतील तर ते दक्षिणेकडे जात राहतील. म्हणजे त्याला उत्तरेकडून वाऱ्याचा जो प्रवाह आहे तर तो मागे त्याला लोटत राहील आणि सिस्टम दक्षिणेकडे लँड रिजनवरती या ठिकाणी सरकणार आहेत. अशा प्रकारची एकंदरीत स्थिती असणार आहे आणि त्यामुळे हे जे चक्रीवादळ बनेल ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यामध्ये तर ते देखील दक्षिणेकडेच म्हणजेच मराठवाडा किंवा मध्य महाराष्ट्राच्या दक्षिणेकडील विभागामध्ये या ठिकाणी जाण्याची अधिकाधिक शक्यता असणार आहे आणि जे आपलं या मान्सूनच्या कालखंडामधलं कदाचित पहिलं मोठं चक्रीवादळ बनण्याचा अंदाज हा ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यामध्ये आहे. त्याचं कारण म्हणजे बंगालच्या उपसागरामध्ये देखील तापमान अनुकूल आहे. 28 ते 30 अंश सेल्सिअसपर्यंत तापमान आहे. अरबी समुद्राच्या पूर्वेकडील विभागामध्ये देखील 28 ते 30 अंश सेल्सिअस तापमान म्हणजे दोन्ही समुद्रामध्ये तापमान हे या ठिकाणी अनुकूल आहे. फक्त पश्चिमेकडे जे असेल तर 26 अंश सेल्सिअस आहे म्हणजे या ठिकाणी तापमान कमी आहे. तर अशा प्रकारची एकंदरीत स्थिती आहे. जसं की आपण 24 एप्रिलला जेव्हा मान्सून दिला होता तेव्हा देखील सांगितलं होतं की यावर्षी चांगल्या पावसाचा अंदाज आहे. फेब्रुवारी महिन्यामध्ये देखील सांगितलं होतं आपण जायकवाडीचं धरणातून पाणी खाली सोडावं लागेल. या व्यतिरिक्त संपूर्ण महाराष्ट्रामध्ये देखील संपूर्ण धरणं भरण्याचा आपण त्यावेळी देखील अंदाज दिलेला होता आणि या व्यतिरिक्त जरी आता समजा सध्याच्या स्थितीमध्ये एखादे कुठे थोडेफार तळे लहान तळे असतील ज्याचा शेतकऱ्यांना फायदा होतो किंवा ज्या धरणामध्ये आता सध्या पाणी कमी असेल तर आता हा राहिलेला सप्टेंबरच्या 20 तारखेच्या नंतर म्हणजे शेवटचे 10 दिवस आणि ऑक्टोबरच्या राहिलेल्या दिवसामध्ये जो पाऊस पडणार आहे जे की एक चक्रीवादळ बनण्याची शक्यता आहे त्याच्या प्रभावाखाली जो मराठवाडा, विदर्भ आणि जवळपास संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जो चांगल्यापैकी पाऊस पडणार आहे त्यामध्ये महाराष्ट्रामध्ये आता एकही तळं आणि धरण राहणार नाही की जे रिकामं राहील. बहुतेक मी तर म्हणतो सगळ्याच धरणामधून पाणी खाली जाणार आहे. तर अशाच प्रकारची माहिती बघण्यासाठी चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा. सध्यासाठी इथंच थांबतो. जय महाराष्ट्र.